नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 11 जुलै 2026 चं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याआधी संकल्प दिवसाची मेगा ऑफर अजूनही व्हॅलिड आहे। 13 तारखेपर्यंत ऑफर आहे। ज्यांना कोणाला ऍप्लिकेशन मध्ये बॅचेस मध्ये एनरोल करायचं असेल तर स्पेशली या बॅचेस वरती तुम्हाला डायरेक्टली 40% ऑफ आहे। तर फक्त संकल्प हे कूपन कोड यूज करायचे आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर आहे, त्याचा फायदा करून घ्यायचा। पटापट एनरोल करा। काही अडचण असेल कॉल मेसेज करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा, म्हणजे थोडंसं अपडेटेड राहाल। सोबत जिओग्राफी बाय हर्षाली पाटील हे माझं स्पेशल चॅनल आहे, तर ते टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सेशनला। पहिला प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMF चे नवीन मुख्य अर्थतज्ञ कोण झाले आहेत? तर करेक्ट आन्सर आहे सिल्वाना टेनरेरो। सिल्वाना टेनरेरो ह्या काय झालेल्या आहेत? IMF च्या नवीन मुख्य अर्थतज्ञ झालेल्या आहेत। सो बेसिकली जर आपण पाहिलं तर जे IMF आहे तर यामध्ये जे अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन विभाग आहे त्याच्या संचालकपदी यांची नियुक्ती केलेली आहे। 10 ऑगस्ट पासून पियर ओलिव्हियर गुरिंचास यांची त्यांनी जागा घेतलेली आहे किंवा घेणार आहेत। मग आता जर पाहिलं तर IMF बद्दल थोडंसं बघूया। तर क्रिस्टलिना जॉर्जिएवा जर आपण पाहिलं तर त्याच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत, MD मॅनेजिंग डायरेक्टरेट। देन सदस्य देश एकूण 191 आहेत। 27 डिसेंबर 1945 ला IMF ची स्थापना झाली होती। तर वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये त्याचं मुख्यालय आहे। पुढे आंतरराष्ट्रीय नियुक्ती जर आपण पाहिल्या 2026 च्या महत्वाच्या, तर त्यामध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे जुआन एंटोनियो समरन हे उपाध्यक्ष आहेत। BBC जनरल डायरेक्टर मेंट ब्रिल्टिन आहेत। त्यानंतर OCA चे अध्यक्ष शेख जोआन बिन हमद अल थानी आहेत, ऑलिम्पिक काउन्सिल आशियाचे। ठीक आहे। त्यानंतर इंटरपोलचे अध्यक्ष लुकास फिलिप, UNWTO चे पहिले महिला महासचिव आहेत शेख अल नोबेस। NDB चे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर राजीव रंजन। युनेस्कोचे जनरल डायरेक्टर आहेत खालिद अल एनानी। त्यानंतर IMF पहिले उपप्रबंधक संचालक आहेत डॅनिविल कॅटेज। ICC चे CEO आहेत संजोग गुप्ता। IOS ची पहिली महिला अध्यक्ष जी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची क्रिस्टी कॉवेंट्री आणि उर्जित पटेल IMF चे कार्यकारी संचालक आहेत। पुढे जाऊया। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या UDISE प्लस अहवाल 2025-26 नुसार देशाच्या एकूण शिक्षक वर्गामध्ये महिला शिक्षकांची टक्केवारी किती आहे? तर ज्या महिला शिक्षकांची टक्केवारी आहे ती आता 54.9% गेलेली आहे। मग बघा, जे काही UDISEचा जो प्लस अहवाल आहे तर त्यामध्ये शिक्षण मंत्रालयाने हा जो अहवाल आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन, तर हा अहवाल प्रसिद्ध केला आणि देशातील शिक्षकांची संख्या जी एकूण ती 1.3 कोटींवर पोहोचली। सो यामध्ये 2022-23 च्या तुलनेमध्ये 8.3% शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे। आणि यामध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण जर पाहिलं तर 24 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आपल्याला बघायला मिळतो। सो 24:1 असं रेशिओ आहे स्टुडंट टीचरचं। तर या रिपोर्ट नुसार महिलांचं जे सहभाग आहे शिक्षकांमध्ये तर ते 54.9% पर्यंत वाढलेलं आहे। बरोबर आपण जर पाहिलं तर 99.5% शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध आहे। 98.5% शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे। सो बेसिकली एकूण नोंदणी प्रमाण GR जे आहे त्यानुसार माध्यमिक स्तरावर गेल्या वर्षीच्या 68.5% वरून 71.7% पर्यंत वाढलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, टाइम आउटने प्रसिद्ध केलेल्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 नुसार जगातील 10 सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराने 6वं स्थान मिळवलेलं आहे? तर हॅपी सिटी इंडेक्स मध्ये राजस्थान मधील जयपूर शहर जे आहे ते जगामध्ये 6व्या क्रमांकाचं हॅपी सिटी म्हणून घोषित झालेलं आहे। मग पहिले लंडन युनायटेड किंगडम मधलं, देन USA मधलं न्यूयॉर्क आणि तिसरे फ्रान्स मधलं पॅरिस। सो यामध्ये हॅपी सिटी इंडेक्स 2026 जो आहे ज्यामध्ये चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं असेल, हेल्थ फॅसिलिटीज चांगल्या आहेत, त्याचबरोबर ओव्हरऑल सर्वांगीण कल्याण होतोय अशा शहरांचा तिथे समावेश केला जातो। सो टाइम आउटचे 2026 साठीचे इव्हन जे जगातील सगळ्यात
बेस्ट असे सांस्कृतिक शहर आहेत तर त्याच्या लिस्टमध्ये पण जयपूर आलं होतं. जगभरातील 20 शहरांमध्ये 18वं स्थान जयपूरने पटकावलं होतं आणि हॅपी सिटीमध्ये 6व्या स्थानी जयपूर आलेलं आहे. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारं भारताचं 12वं क्रिकेटपटू कोण आहेत? तर भारताचे 12वे क्रिकेटपटू सौरव गांगुली, ज्यांनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवलेलं आहे. सो यामध्ये एकूण 11 आधी प्लेयर्स आहेत ज्यांना सन्मान मिळाला होता. 9 पुरुष आणि 2 महिला खेळाडू यामध्ये होत्या. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्यांना पहिल्यांदा असं मिळालं होतं हे फेम, तर त्यामध्ये बिशन सिंग बेदी, कपिल देव आणि सुनील गावस्कर होते. 2009 ला त्यांचा समावेश झाला होता. सो बेसिकली ICC हॉल ऑफ फेम काय आहे तर ICC प्रदान करत असतं एक प्रतिष्ठित सन्मान आहे तो ICCचा. नेक्स्ट क्वेश्चन ट्रायबेक्स वर आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम यांनी जुलै 2026 मध्ये ट्रायबेक्स नावाचं अशा प्रकारचं पहिलं डिजिटल शिक्षण व्यासपीठ कोठे सुरू केलं आहे? तर करेक्ट आन्सर येईल ओडिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी ट्रायबेक्स नावाचं डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे ट्रायबल आर्ट्स साठीचा हा प्लॅटफॉर्म आहे तो सुरू केलेला आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम यांनी. सो जर आपण पाहिलं तर एक भारताच्या समृद्ध आदिवासी वारसा जो आहे त्याचं जतन करायचं, त्याला प्रोत्साहन द्यायचं आणि जागतिक स्तरावर प्रदर्शित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. मग परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI 2.0 2025-26 नुसार शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे असं आपल्याला इथे विचारलंय. मित्रांनो यामध्ये राज्य दिले प्रश्नामध्ये, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश, पण यात पहिल्या टॉप याच्यामध्ये राज्य नाहीच आहे, केंद्रशासित प्रदेशच आहेत. सो चंदीगड हे याचं करेक्ट उत्तर येईल. तर बघा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेला 2025-26 साठीचं जो काही PGI 2.0 रिपोर्ट आहे तर यामध्ये चंदीगडने 1000 पैकी 766 गुण मिळवले आणि देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. जे काही उत्तम 3 श्रेणी प्राप्त करणारं जर आपण पाहिलं तर देशातील एकमेव केंद्रशासित प्रदेश आपल्याला चंदीगड बघायला मिळते. पंजाब झालं, केरळ झालं, दिल्ली, दादरा नगर हवेली, दमण, दीव हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत जॉईंटली. त्यानंतर शिक्षणाच्या पातळीमध्ये किती पण सुधारणा झाली तरी अजूनही कुठलं राज्य पहिल्या 3 श्रेणीमध्ये उत्कर्ष, उत्तम 1 आणि उत्तम 2 स्थान मिळवू शकलेलं नाहीये. फक्त चंदीगडनेच तेवढं स्थान मिळवलेलं आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? कोणाला मिळाला हा पुरस्कार? तर आचार्य रणछोड लालजी गोस्वामी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो बघा अहमदाबादचे जे प्रख्यात विद्वान आणि हवेली संगीताचे जे 16वे आचार्य रणछोड लालजी गोस्वामी यांना हा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 मिळाला. सो हा जो पुरस्कार आहे तो भारतातल्या एकदम प्रतिष्ठित अशा सांस्कृतिक सन्मान जे आहेत त्यापैकी एक मानला जातो जो संगीत नाटक अकादमी मार्फत दिला आहे. कोणत्या देशाच्या 17व्या शतकातील ऐतिहासिक ज्येष्ठ वर्ण विहाराला 2025 सालचा युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे नेपाळ. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. नेपाळमधील ललितपूर येथील ऐतिहासिक ज्येष्ठ वर्ण विहाराला प्रतिष्ठेचा 2025 चा युनेस्को आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार अवॉर्ड ऑफ मेरिट मिळालेला आहे. सो 2015चा जो विनाशकारी भूकंप होता त्यामध्ये 17व्या शतकातील बौद्ध मठाचं नुकसान झालं होतं. पुढे जाऊया. कोणत्या अंतराळ संस्थेच्या हयाबुसा यानाने जुलै 2026 मध्ये पृथ्वीजवळच्या टोरिफ्यून या लघुग्रहाचा उच्च सुस्पष्टता असलेला जवळून जाण्याचा फेरा फ्लायबाय यशस्वीरित्या पूर्ण केला आहे? सो उच्च सुस्पष्टता दिलेली आहे ती म्हणजे जॅक्सा, जपानचं जॅक्सा जे आहे तर त्यांनी हे काम केलेलं आहे. तर जपानमध्ये एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जी आहे जपानची जॅक्सा, तर याच्या हयाबुसा 2 या अंतराळ यानाने टोरिफ्यून या लघुग्रहाजवळून यशस्वीपणे काय केलं तर उड्डाण पूर्ण केलं. सो लघुग्रह कोणता आहे? टोरिफ्यून हा लघुग्रह आहे. देन अंतराळयान लघुग्रहाच्या केंद्रापासून जर आपण पाहिलं सेंटर पासून फक्त 800 मीटर 0.5 मैल इतक्या डिस्टन्स वरून गेलेले. हयाबुसा 2 जपानचे एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जी आहे त्यांनी विकसित केलेलं एक नमुना जो आहे रियुगु लघुग्रह जो आहे तर त्याच्यावरून नमुना परत आणणारी एक मोहीम होती. सो यांनी 2020 मध्ये याला लॉन्च केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन.
जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाने सागरी निगराणी सुधारण्यासाठी HY-2E हाययांग 2E उपग्रह प्रक्षेपित केलं आहे? तर करेक्ट आन्सर आहे चीनने HY-2E हे उपग्रह जे सॅटेलाइट जे आहे ते लॉन्च केलेले आहे 2026 मध्ये. चीनने आपल्या सागरी मालमत्तेचं संरक्षण आणि निगराणी प्रणाली मजबूत करण्यासाठी हाययांग 2E उपग्रह सॅटेलाइट अवकाशामध्ये लॉन्च केलंय. सो त्याचं मेन काम हेच असणार आहे की समुद्रामध्ये वाऱ्याचं जे क्षेत्र आहे, समुद्राच्या पृष्ठभागाची उंची, त्या लाटांवरती 24 तास देखरेख ठेवणं, हे त्याचं काम असणार आहे. आणि हाययांग म्हणजे काय? महासागर, चीनी भाषेत महासागर. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशातील डॉन याईथोंग या पुरातत्व स्थळावरील उत्खननादरम्यान प्राचीन भारतीय ब्राह्मी लिपी कोरलेल्या 2000 वर्ष जुने सोन्याच्या 2 अंगठ्या सापडलेल्या आहेत? सो एक्सकेव्हेशन मध्ये आपल्याला गोष्टी सापडलेल्या आहेत तर इम्पॉर्टंट आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे थायलंड, ऑप्शन नंबर 3. थायलंड मध्ये डॉन याई थॉंग नावाच्या आपल्याला जे पुरातत्व स्थळ आहे तर तिथे ब्राह्मी लिपी कोरलेल्या 2 सोन्याच्या अंगठ्या सापडल्या. तर पश्चिम थायलंडमध्ये पेचाबुरी प्रोव्हिन्स जो आहे त्या रिजन मध्ये आपल्याला हे उत्खनन दिसलं आणि यामध्ये मानवी सांगाड्याजवळ एका शोध लागलाय. सो 2 सोन्याच्या अंगठ्यांपैकी एकावर भारताच्या प्राचीन ब्राह्मी लिपीमध्ये पुषार खितास असं कोरलेलं आहे, ज्याचा अर्थ काय? पुषार खितास म्हणजे पुष्य नक्षत्राद्वारे संरक्षित असा त्याचा अर्थ होतो. सो असा शब्द जो आहे तो तुम्हाला राज्यसेवेच्या प्री मध्ये ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, प्राचीन मध्ये किंवा करंट रिलेटेड आहे म्हणून गोष्टी येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलै 2026 मध्ये जकार्ता येथे कोणत्या देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत? सो करेक्ट आन्सर आहे इंडोनेशिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलै 2026 मध्ये जकार्ता इंडोनेशियामध्ये संसदेला संबोधित केलेले आणि ते पहिले तसे भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. गंगा महाकम विजमची घोषणा पण त्यांनी केली. सो दोन्ही देशांमधले जे काही बायलॅटरल संबंध आहेत तर त्याला अजून स्ट्रॉंग केलं. आणि इंडोनेशियाचा पूर्व जावा प्रोव्हिन्स जो आहे, ईस्टर्न जावा प्रोव्हिन्स मध्ये मलंग या ठिकाणी सिंसारी विशेष आर्थिक क्षेत्र जो आहे तर IIM बँगलोरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसची स्थापना करण्याची सुद्धा घोषणा त्यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. थायलंड मधील पटाया या ठिकाणी झालेल्या 15 वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदकं जिंकलेली आहेत? तर एकूण 20 पदकं भारताने जिंकलेली आहेत. यामध्ये 4 गोल्ड, 7 रौप्य आणि 9 कांस्य पदकं भारताने जिंकलेली आहेत. सो यामध्ये अंडर 15 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने टोटल 21 पदकं जिंकली. यामध्ये 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्य जिंकली होती आणि अंडर 20 मध्ये 20 जिंकलेली आहेत. सो एक्स्ट्रीमली सॉरी, आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय तो दोघांचा मिळून विचारलेला आहे ना, अंडर 15 आणि अंडर 20. सो दोघांची मिळून 41. सो करेक्ट आन्सर काय येईल? थोडंसं याला करेक्ट कराल. करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1, 41 पदकं जिंकलेली आहेत, कारण ही दोघांची मिळून आपल्याला विचारले. सो अंडर 15 किती? तर 21 आणि अंडर 20 किती? 20. तर इथे लक्षात ठेवायचे, महिला कुस्ती संघाने 184 गुणांचं दुसरं स्थान पटकावलं आणि पुरुष फ्रीस्टाईल संघाने 152 गुणांचं तिसरं स्थान यामध्ये पटकावलेलं आहे. कोणत्या नदी प्रकल्पाशी संबंधित थकीत देयके आणि विस्थापनासंदर्भातील विवाद सोडवण्यासाठी 4 राज्यांमध्ये मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जुलै 2026 मध्ये करार झालेला आहे? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे नर्मदा प्रकल्प. ठीक आहे, आता लॉजिकली पण तुम्ही उत्तर देऊ शकता, कारण कोणत्या राज्यातून ती नदी वाहते आणि तिची उपनदी वगैरे फार कुठपर्यंत आहे त्यानुसार. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. सो नर्मदा जलविवाद जो आहे तो त्याचं जे लवाद आहे, न्यायाधिकरण आहे, ट्रिब्युनल जे आहे त्याच्या अंतर्गत सरदार सरोवर आणि इंदिरा सागर प्रकल्पांच्या बांधकाम खर्चाची विभागणी आणि विस्थापित व्यक्तींना द्यायच्या नुकसान भरपाईशी त्यात संबंधित होतं. मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अग्रीमेंट वरती साईन झालेली आहे. तर हे जे प्रकरण आहे ते एक वेळच्या समझोता जो असतो त्या समझोताद्वारे काय केलेले सोडवण्यात आलेलं आहे. लास्ट क्वेश्चन. जुलै महिन्यामध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये समाविष्ट करण्यात आलेला अल्पना हा शब्द भारतातील कोणत्या राज्याच्या पारंपरिक लोककलेशी संबंधित आहे? तर अल्पना हा आर्ट फॉर्म जो आहे तो पश्चिम बंगालशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 4 हे इथे करेक्ट उत्तर येणार आहे. सो एक पारंपरिक लोककला आहे पश्चिम बंगालची अल्पना.
मग जर आपण पाहिलं तर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहासाशी रिलेटेड काही शब्दांचा समावेश करण्यासाठी आपला शब्दकोश जो आहे तो विस्तारित केलाय. मग यामध्ये अल्पना जे आहे त्याबद्दल आपल्याला समावेश झालेला दिसतो. ठीक आहे. तर तांदळाच्या पिठाच्या द्रावणाने जमिनीवरती रांगोळी काढली जाते. ठीक आहे. एक शुभ रांगोळी शैली आहे ती आणि त्यामध्ये सण, पूजा, शुभ प्रसंगी घराच्या अंगणामध्ये ही रांगोळी काढली जाते. तर मित्रांनो, निहारी हा एक आपल्याला शब्द दिसतो ज्यामध्ये मुघल कालखंड जो होता त्यातील मांसाहारी पदार्थ मंद आचेवर शिजवलेला आणि मसालेदार स्वादिष्ट अशी सकाळी खाण्याची परंपरा त्याला निहारी म्हटलं जातं. त्यानंतर अल्पना आपण पाहिलं पारंपरिक रांगोळी कला आहे ती तांदळाच्या पिठाचा वापर करून बंगाली सणांमध्ये शुभप्रसंगी काढली जाते. देन नाझिम म्हणून एक शब्द आहे, मुघलकालीन ऐतिहासिक संज्ञा आहे. प्रांतीय प्रशासक किंवा राज्यपाल कायदा सुव्यवस्था राखणे, महसूल गोळा करणे यासाठी वापरलं जात होतं. तर हे काही शब्द लक्षात ठेवू शकता, प्रश्न यावर डेफिनेटली येऊ शकतो. सो अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि संकल्प दिवसाची मेगा ऑफर 40% या कोर्सेस वरती ऑफ आहे. आताच पटापट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. जी पण बॅच तुम्हाला जॉईन करायची त्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. बेस्ट आतापर्यंतची ऑफर आहे. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा. सो या टेस्ट क्वेश्चनचे आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. नक्की उत्तर द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.